नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक श्रावण बनसोडे परत एकदा तुमचं या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आज आपण हायर परचेस सिस्टमचा नेक्स्ट पुढचा क्वेश्चन पाहणार आहोत। लास्ट क्वेश्चनमध्ये आपण काय पाहिलं होतं, कॅश प्राइस मशिनरीची दिली नाही। आजच्या क्वेश्चनमध्ये त्याच पद्धतीचा प्रॅक्टिससाठी आपण म्हणून घेऊया की तुम्हाला त्या मशिनरीची ओरिजिनल कॅश प्राइस काय असते ती क्वेश्चनमध्ये सांगितली गेलेली नाही। तर नेक्स्ट लेवल आहे, लक्षात ठेवा, जर कॅश प्राइस माहिती नसेल तर आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करता येत नाही, आपल्याला डेप्रिशिएशन देता येत नाही, ह्या बऱ्याच गोष्टी असतात। त्याच्यामुळं आपल्याला अगोदर कॅश प्राइस कॅल्क्युलेट करून घ्यावी लागते। त्याच्या अगोदर आपल्याला इंटरेस्ट काढून घ्यावं लागतं। इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्यासाठी जर क्वेश्चनमध्ये कॅश प्राइस दिली नाही तर त्या पिरियडमध्ये कसं इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचं त्याच्यासाठी हा फॉर्म्युला आहे। इंटरेस्ट इज इक्वल टू रेट प्लस डिवाइडेड बाय 100 प्लस रेट multiply by given installment whatever it may be plus last year cash paid. ओके, लास्ट इयरचं झालेलं पेड केलेलं कॅश, या फॉर्म्युल्यानुसार आपण या ठिकाणी इंटरेस्ट कॅल्क्युलेट करणार आहोत। इंटरेस्ट शेवटच्या इन्स्टॉलमेंट पासून सुरुवात करायची कॅल्क्युलेशनला। तर क्वेश्चन तुमच्या स्क्रीन समोर येऊन जाईल। क्वेश्चन पहा, बाबा परचेस्ड अ कम्प्युटर फ्रॉम इंडियन कम्प्युटर लिमिटेड ऑन हायर परचेस बेसिस on 1st January 1998 they made payments as follow. बाबा नावाचा एक बायर आहे, त्यानं इंडियन कम्प्युटर्स कंपनीकडून एक कम्प्युटर परचेस केलं ऑन हायर परचेस बेसिसनुसार परचेस केलं। कधी 1 जानेवारी 1998 ला त्यानं ॲग्रीमेंट मनी पे केली आहे। दे मेड पेमेंट्स ॲज फॉलो, तर या ठिकाणी ते खालील प्रमाणे पेमेंट केलेले आहेत सांगितले आपल्याला, बघूया। तर खाली क्वेश्चन मध्ये आपल्याला परत 16-17 म्हणजे असेल काहीतरी, तर आपण 1 जानेवारी 2016 ला त्यांनी ॲग्रीमेंट मनी दिलं असं ठरवू। 1 जानेवारी 2016 ला त्यांनी ॲग्रीमेंट मनी पे केली 9,000। देन आफ्टर 31/12/16 ला त्यांनी 24,000 फर्स्ट इन्स्टॉलमेंट पे केली आहे। त्याच्यानंतर 17 ला त्यांनी 32,000, त्याच्यानंतर पुढे 18 ला 48,000 रुपीज काय केलं, इन्स्टॉलमेंट पे केली। द वेंडर चार्ज इंटरेस्ट ॲट 20% पर एनम ऑन अनपेड बॅलन्स ऑफ कॅश प्राइस। वेंडरनं 20% इंटरेस्ट चार्ज करण्याचं ठरवलं अनपेड बॅलन्स वरती, जे बॅलन्स अनपेड राहिलेला आहे। इंटरेस्ट ऑलवेज कॅल्क्युलेट त्याच्यावरतीच करतात, अनपेड बॅलन्स वरती। ओके, देन पुढे पाहूया, द बायर डेप्रिशिएट द मशिनरी ॲट 20% per annum on diminishing balance method, reducing balance method आणि रिटर्न डाउन व्हॅल्यू मेथड, तिन्ही एकच। तुमची जेवढी काही मशिनरी लास्ट इयरला शिल्लक राहिली त्याच्यावरती डेप्रिशिएशन चार्ज करायचं। शो कम्प्युटर अकाउंट इन द बुक्स ऑफ बाबा, आपल्याला बाबाच्या बुक्समध्ये कम्प्युटर अकाउंट आणि कॅश प्राइस माहिती करून घ्यायचे। सो सगळ्यात अगोदर आपण आता इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया। इंटरेस्ट कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला आपल्या समोर आहे। इंटरेस्ट शेवटच्या इन्स्टॉलमेंटचं करायचं अगोदर कॅल्क्युलेट 31/12/18। इंटरेस्ट इज इक्वल टू रेट किती आहे इंटरेस्टचा 20%, 100 प्लस 20 मल्टिप्लाय बाय गिवन इन्स्टॉलमेंट, पहिली शेवटची इन्स्टॉलमेंट किती आहे 48,000, 48,000, आणि लास्ट इयरचं कॅश काय आहे नील, कारण शेवटच्या वर्षाचीच आपण कॅल्क्युलेट करत आहोत। 20 भागाकारात 120 गुणाकारात 48,000। आता करा, इंटरेस्ट इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 120 मल्टिप्लाय बाय 48,000, 48,000 किती आलं 7,999.999, म्हणजेच या ठिकाणी इंटरेस्ट आलं 8,000। लिहायचं इंटरेस्ट 8,000 आलं। ओके, मग आता कॅश पेड काढायचं असेल तर कॅश पेडची व्हॅल्यू जर काढायची असेल तर काय करणार तुम्ही, याच्यातून सिम्पली इन्स्टॉलमेंट मधून इंटरेस्ट मायनस करणार। इंटरेस्ट मायनस करा, कॅश पेडची प्राइस येते, इन्स्टॉलमेंट आहे 48,000 वजा इंटरेस्ट आलं 8,000, मायनस करा 48 वजा 8 जर केलं 40,000 या ठिकाणी पहिल्या वर्षाचं कॅश पेड आलं। ओके, 18चं। त्याच्यानंतर पुढे करूया कॅल्क्युलेट 31/12/17
काय असेल, सेम फॉर्म्युला 20 डिवायडेड बाय 120 मल्टिप्लाइड बाय, त्या ठिकाणी किती सेकंड 32,000 32,000 आहे, 32,000 अधिक लास्ट इयरचं कॅश पेड किती आहे हे इथं केलेलं 40,000. ओके, लास्ट इयरचं कॅश पेड हे 40,000 आहे. कॅल्क्युलेट करू, 32 आणि 40 किती होतात, 32 अधिक 40 72, 20 भागाकारात 120 गुणाकारात 72 जर केलं तर येऊन जाईल इंटरेस्ट. आता 20 डिवायडेड बाय 120 मल्टिप्लाय बाय 72 किती आलं, 11,999.999. 11,999.99 म्हणजेच 12,000 काय आलं या ठिकाणी इंटरेस्ट आलेलं आहे. कॅश पेड काढून घ्या लगेच. कॅश पेड कसं काढणार बेटा, इन्स्टॉलमेंट मायनस तुमचं इंटरेस्ट. इन्स्टॉलमेंट आहे 32,000 आणि इंटरेस्ट झालं 12,000. इन्स्टॉलमेंट मायनस इंटरेस्ट 32 मायनस 12 20,000 काय असेल, कॅश पेड असेल. कॅश पेड 20,000. हे झालं 17चं. आता काय करावं लागेल, 16चं कॅल्क्युलेट करू. 31 12 16, सेम फॉर्म्युला 20 डिवायडेड बाय 120 गुणाकारात. गुणाकारात काय, या वर्षी किती इन्स्टॉलमेंट आहे 24,000 24,000 प्लस लास्ट इयरचं कॅश पेड. हे पहा, इथले एक कॅश पेड, इथले एक कॅश पेड 20,000 इथलं आणि हे 40,000. ओके, करा 24 प्लस 20 प्लस 40 किती आलं 84,000. 20 भागाकारात 120 गुणाकारात 84,000 84,000. सेम करा 20 डिवायडेड बाय 120 मल्टिप्लाइड बाय 84,000 84,000. इंटरेस्ट आलं तुमचं 14,000 रुपये. 13,999 म्हणजे 14,000 रुपये. काय आलं हे, इंटरेस्ट इज इक्वल टू 14,000. कॅश पेड काढून घ्या. कॅश पेड कसं काढणार, कॅश पेड तुमची इन्स्टॉलमेंट किती आहे, इन्स्टॉलमेंट 24,000. इन्स्टॉलमेंट 24,000 मायनस इंटरेस्ट किती आहे 14,000. 24 वजा 14, लास्ट इयरचे कॅश पेड आलं 10,000. 24 मायनस 14 10,000 काय आलं, कॅश पेड आलं. क्लिअर आहे सगळ्यांना. आता काय करायचं आपल्याला, आता मशिनरीची ओरिजिनल किंमत काढायची. मशिनरीची कॅश प्राइस काढायचे. कॅश प्राइस इज इक्वल टू काय करणार बेटा, तुम्ही सगळ्या इन्स्टॉलमेंट ॲग्रीमेंट मनी लिहूया. फॉर्म्युला ॲग्रीमेंट प्लस ऑल कॅश पेड. काय फॉर्म्युला, कॅश प्राइस इज इक्वल टू ॲग्रीमेंट प्लस ऑल कॅश पेड. ॲग्रीमेंट किती आहे क्वेश्चन मध्ये सांगितले 9,000 9,000 प्लस ऑल कॅश पेड हे किती, कॅश पेड 10,000 20,000. कॅल्क्युलेट करू. कॅश पेड 10,000 अधिक 20,000 अधिक 40,000 40 आणि 20 60 आणि हे 10 70 70,000 70,000 किती आलं मग 79,000. या ठिकाणी काय आली, कॅश प्राइस, मशिनरीची कॅश प्राइस 79,000 या ठिकाणी आलेली आहे. चला, तर मग काय करायचं, आता आपण हा चार्ट क्लिअर करूया. हे लक्षात आलं तर चार्ट बनवूया. 31 12 16 ला काय झालं, इथं अशी रेष 31 1 तारखेला ॲग्रीमेंट पे केली. 1/1/16 ॲग्रीमेंट केली. 9,000 इंटरेस्ट देत नाहीत. कॅश पेड 9,000. 70,000ची मशिनरी होती. ॲग्रीमेंट 9,000 पे केले. किती राहिले
70,000 अनपेड बॅलन्स, 70,000 डेप्रिशिएशन नंतर कॅल्क्युलेट करू. नेक्स्ट 31/12/16 पहिल्यांदा इन्स्टॉलमेंट किती आहे, सेकंड इन्स्टॉलमेंट बघा क्वेश्चनमध्ये, सेकंड इन्स्टॉलमेंट 24,000 24,000 आहे. इंटरेस्ट बघा, सेकंड इन्स्टॉलमेंटचं इंटरेस्ट दुसऱ्या इन्स्टॉलमेंट जे काही आहे त्याचं जर इंटरेस्ट कॅल्क्युलेट केलं किती आहे, दुसरी इन्स्टॉलमेंट पहिली इन्स्टॉलमेंटचं इंटरेस्ट कुठे गेलं ते, हे बघा इथं आहे 14,000 इंटरेस्ट. ओके, कॅश पेडचं लगेच इथं पुढं बॅलन्स दिलं, हे पहा इथं पहिल्या ह्याचं 10,000 कॅश पेड. अनपेड बॅलन्स 70 मधून 10 गेले, राहिले किती, 70 वजा 10 60,000 अनपेड. ओके, तिसरं वर्ष, दुसरं वर्ष 31/12/17, 31/12 हे पहा इथं 31/12/17, 31/12/17 मध्ये इन्स्टॉलमेंट किती आहे, इन्स्टॉलमेंट बघा 31/12/17 ची 32,000 32,000 आहे. ओके, इंटरेस्ट बघा 31/12/17 इंटरेस्ट 12,000, कॅश पेड बघा 20,000. ओके, 60,000 मधून 20,000 गेले, राहिले किती आता मशिनरी, 40,000ची मशिनरी शिल्लक राहिली. लास्ट तारीख 31/12/18, 31/12/18 इन्स्टॉलमेंट किती आहे 48,000 48,000. इंटरेस्ट किती आहे 8,000, कॅश पेड किती आहे हे 40ला 40,000, इथं नेट हा झाला आपला इंटरेस्टचा कॉलम. आता डेप्रिशिएशन या ठिकाणी चार्ज करायचं. डेप्रिशिएशन किती म्हणले आपण मशिनरीचं बघूया. डेप्रिशिएशन 20% सांगितलं आहे. ओके, तर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट करूया. फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर. पहिल्या वर्षी 79,000 मल्टिप्लाय बाय 10%, 79,000 गुणाकारात 20% आहे, 10 नाही 20%, 15,800. इथं पहिल्या वर्षी 15,800, 79,000 वजा 20% 63,200 येऊन जाईल. 63,200 WDV रिटर्न डाऊन व्हॅल्यू, याच्यावरती 20% मल्टिप्लाय बाय 20% 12,640, 12,640, 63,200 वजा 20% रिटर्न डाऊन व्हॅल्यू येऊन जाईल 50,560 रुपये. याच्यावरती अगेन 20% कॅल्क्युलेट करा, मल्टिप्लाय बाय 20% 10,112, 10,112 रुपये हे व्हॅल्यू. ओके, चला आता टोटल करूया. कॅश पेडची टोटल करा 79 येईल. इंटरेस्टची टोटल करा 14 अधिक 12 अधिक 8 34,000 34,000 प्लस 79 1,13,000 इकडची टोटल येऊन जाईल. ठीक आहे, चला अशा पद्धतीने फक्त आपल्याला हे कॅल्क्युलेट करता आलं पाहिजे, बाकी सगळं सेम आहे. ओके, लक्षात आलं. आता नेक्स्ट आपण पुढचे अकाउंट या ठिकाणी नेसेसरी अकाउंट्स पाहणार आहोत बाबाच्या बुक मध्ये. चला चला तर कम्प्युटर अकाउंट आणि इंडियन कम्प्युटर्स म्हणजेच या ठिकाणी असेटचं अकाउंट आणि इकडं वेंडरचं अकाउंट या ठिकाणी आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. सगळ्यात अगोदर असेटचं अकाउंट प्रिपेअर करूया, त्याच्यानंतर काय करूया वेंडरचं अकाउंट आपण काय प्रिपेअर करणार आहोत. ओके, असेटचे प्रिपेअर करूया आणि वेंडर दोघांचे प्रिपेअर करूया. सगळ्यात आधी असेट करूया. असेटमध्ये आपण काय करणार आहोत, सगळ्यात आधी 1 तारखेला काय केलं त्यांनी ॲग्रीमेंट मनी पे केली आणि असेट घेऊन गेला. ठीक आहे, तर त्याच पद्धतीनं ॲग्रीमेंट मनी आणि असेट या किती 1/1/16 कोण, त्याचं नाव आता खूप मोठं आहे, आपण शॉर्टकट लिहूया. इंडियन कम्प्युटर्स, इंडियन कम्प्युटर अकाउंट ॲग्रीमेंट 9,000 आणि दुसऱ्या वर्षी त्यानं कॅश पे किती केलं आहे ते
31/12/16 असेटसाठी त्यानं कॅश किती पेड केलं त्याचं नाव टू इंडियन कम्प्युटर्स अकाउंट, त्यानं कॅश पेड केलं 10,000 रुपये. ओके, लागलीच 31/12/16 डेप्रिशिएशन किती आहे पहिल्या वर्षामध्ये 15,800 रुपये आणि लागलीच 31/12/16 कॅरी डाऊन. टोटल करा 19,000 वजा 15,800 1200 काय लिहिले बाय बॅलन्स शीट किती 3,200. हे कॅरी डाऊन नेक्स्ट इयर मध्ये ब्रॉड डाऊन होईल 1/1/17 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन किती झालं 3,200. ओके, लागलीच या वर्षामध्ये पे केलेलं लास्ट इयरला 31/12/17 पे केलेलं इंडियन कम्प्युटर्सला पे केलेला अमाऊंट कॅश पेड किती आहे. कॅश पेडच्या कॉलम मध्ये बघा 20,000 20,000 रुपये. ओके, 31 तारखेला काय केलं परत 31/12/17 डेप्रिशिएशन बाय डेप्रिशिएशन किती चार्ज केलं दुसऱ्या वर्षी 12,640 रुपये. 12,640 रुपये लिहा 12,640 लागले. टोटल करा 23,200. इकडे सुद्धा 23,200. 31/12/17 बॅलन्स कॅरी डाऊन करा वजा 12,640 कॅरी डाऊन 10,560. ओके, हे कॅरी डाऊन नेक्स्ट इयर मध्ये ब्रॉड डाऊन होईल 1/1/18 टू बॅलन्स ब्रॉड डाऊन 10,560 रुपये. शेवटच्या वर्षाची इन्स्टॉलमेंट किंवा कॅश पेड बघा आपल्या इंडियन कम्प्युटर्सला दिलेलं कॅश पेड शेवटच्या वर्षी 40,000 40,000 दिले 40,000 लिहिलं. त्या वर्षामध्ये डेप्रिशिएशन किती चार्ज केले बघा बाय डेप्रिशिएशन किती चार्ज केले लास्ट इयरला 10,112 रुपये दिले. टोटल करून घ्या लागलीच 10,560 प्लस 40,000 जर केलं 50,560 येईल. 50,560 इकडे सुद्धा 50,560 वजा 10,112 40,448 रुपये काय असेल हे 31/12चं बॅलन्स कॅरी डाऊन नेक्स्ट इयर मध्ये ब्रॉड डाऊन होऊन जाईल. ओके, हे होतं आपलं कोणतं या ठिकाणी कम्प्युटरचं अकाउंट म्हणजे असेटचं अकाउंट. दुसरं जे बनवायचं आहे ते आपल्याला ते आहे इन्शुअर आपल्या इंडियन कम्प्युटर व्हेंडरचं अकाउंट. आता इथं जर लक्षात येत नसेल तर सरळ मी व्हेंडर लिहितो आणि इथं असेट्सचं आणि व्हेंडरचं अकाउंट बनवायचंय. चला सेम डेट पर्टिक्युलर्स रुपीज सुरुवातीला 1/1/2016 टू कॅश किती भेटलं ॲग्रीमेंट मनी बघा कॅश किती भेटलं 9,000 9,000 याच्या ब्रॅकेटमध्ये लिहा ॲग्रीमेंट. ओके, नेक्स्ट 31/12/16 तिथं त्यांनी पहिली इन्स्टॉलमेंट काय केले पे केले टू कॅश अकाउंट. पहिली इन्स्टॉलमेंट ब्रॅकेटमध्ये लिहा फर्स्ट इन्स्टॉलमेंट. पहिली इन्स्टॉलमेंट किती आहे पहिली इन्स्टॉलमेंट 24,000 24,000 रुपये. किती आहे 24,000 रुपये पहिली इन्स्टॉलमेंट आहे. ओके, लागलीच 31/12 इथं आपण काय करूया थोडं इकडचं आता इथलं असलेलं असेटचं 1/16
11/16 इथे डेबिटला आहे 9,000, तिकडे जाऊन क्रेडिटला जाईल बाय कम्प्युटर अकाउंट किती 9,000. नेक्स्ट 31/12/16 हे पहा इथलं 10,000 10,000 घ्या तिथं बाय कम्प्युटर अकाउंट 10,000 झालं. तर आता टोटल करा, चुकून जाईल. या ठिकाणी 20% इंटरेस्ट दिला आहे. इंटरेस्ट या ठिकाणी व्हेंडरला दिलं, चार्ज केलं त्यांना. लिहा 31/12/16 बाय इंटरेस्ट. इंटरेस्ट दिले आपण त्याला, किती दिले बघा इंटरेस्ट 14,000 रुपये इंटरेस्ट दिले 14,000. आता टोटल करा, बरोबर टोटल येऊन जाईल तुमची 24 + 9 33,000 33,000 रुपये 33,000 रुपीज. ओके, क्लिअर आहे. ॲग्रीमेंट मध्ये पहिली इन्स्टॉलमेंट इकडचं ॲज इट इज हे पहा, इथले 9,000 तिथं, इथले 10,000 तिथं. जे शॉर्टेज आहे ते आहे तुमचं इंटरेस्ट. दुसरं 31/12/2017 सेकंड इन्स्टॉलमेंट. काय लिहायचं त्याला नाव, कॅश ब्रॅकेटमध्ये सेकंड इन्स्टॉलमेंट. दुसरी इन्स्टॉलमेंट किती आहे 32,000 रुपये 32,000. ओके, सेकंड इन्स्टॉलमेंट. आता इथले हे दोन उचलायचे ॲज इट इज, हे इथलं उचलायचं ॲज इट इज तिकडे टाकायचं. 31/12/2017 हे बघा IC आपलं इंडियन कम्प्युटर 20,000 बाय कम्प्युटर 20,000. टोटल करा, चुकून जाते. काय राहतं आता इथे या ठिकाणी इंटरेस्ट द्यायचं राहिले 31/12/17 बाय इंटरेस्ट. किती आहे इंटरेस्ट सेकंड इयरचं, दुसऱ्या वर्षाचं इंटरेस्ट बघा 12,000 आहे, 12,000 आहे. आता टोटल करा, बरोबर टोटल येते 32,000. इकडे सुद्धा 32,000. ओके, तिसरं वर्ष 31/12/2018 टू कॅश अकाउंट थर्ड इन्स्टॉलमेंट. ओके, किती आहे तिसरी इन्स्टॉलमेंट क्वेश्चन मध्ये बघा, किती आहे 48,000 48,000 आहे. कॅश पेड किती केले 40,000. इकडं क्रेडिट साईडला इकडच्या 31/12/2018 बाय, इथं डेबिटला कम्प्युटरच्या, तिकडे जाताना क्रेडिटला जाईल बाय कम्प्युटर अकाउंट किती 40,000 40,000. टोटल करा, टोटल जर केली तर थोडीशी इथं राहणार आहे 31/12/18 आपण व्याज द्यायचं राहिले बाय इंटरेस्ट. शेवटच्या वर्षाचं व्याज बघा 8,000 आहे, 8,000ला 8,000. 48,000 इथं 48,000 इथं. संपलं. या ठिकाणी असेटचं आणि वेंडरचं दोन्ही अकाउंट क्लोज केले. आता आपलं राहतं काय बेटा, नॉमिनल अकाउंट कोणकोणते, एक आहे डेप्रिशिएशन, दुसरा आहे इंटरेस्ट. इथे लिहा डेप्रिशिएशन अकाउंट, इकडे लिहूया आपण इंटरेस्ट अकाउंट. इंटरेस्ट अकाउंट सोपं आहे एकदम, लहान मुलगा सुद्धा हे अकाउंट बनवू शकतो. डेप्रिशिएशन असेटच्या क्रेडिटला डेप्रिशिएशन अकाउंट मध्ये येताना कुठे येईल, डेबिटला येईल. एक तारीख 31/12/16 बाय डेप्रिशिएशनच्या ऐवजी तिथं काय लिहिणार आपण कम्प्युटर्स अकाउंट किंवा मशिनरी अकाउंट. कम्प्युटर अकाउंट किती आहे पहिले 15,800 15,800. लागलीच हे डेप्रिशिएशन तुमचा एक्सपेन्सेस आहे. शेवटी सगळे एक्सपेन्सेस कुठे जातात प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये 31/12/16 म्हणून लिहा बाय P&L किती 15,800 झालं. टोटल 15,800. इकडे सुद्धा 15,800. पहिलं वर्ष संपलं. दुसरं वर्ष 31/12/17 हे पाहितलं डेप्रिशिएशन 12,640. इथं 2 लिहा रे 2 कम्प्युटर अकाउंट किती 12,640
12,640. लागलीच हे कुठे ट्रान्सफर करणार 31/12/17 मध्ये बाय पी अँड एल. प्रॉफिट लॉसचा आयटम आहे शेवटी 12,640. टोटल इट 12,640. ओके. लास्ट इयर 31/12/18 टू कॉम्प्युटर. लास्ट इयरचं बघा 10,112 रुपये. लागलीच हे ट्रान्सफर करा 31/12/18 मध्ये कुठं बाय पी अँड एल ला 10,112 रुपये. टोटल करा याची सुद्धा 10,112 10,112. संपलं हे अकाउंट. लागलीच इंटरेस्ट कॅल्क्युलेट करूया. इंटरेस्ट तिथं क्रेडिटला इथे येत असताना कुठे येऊन जाईल डेबिटला. तारीख 31/12/16 क्रेडिटला आहे टू इंडियन कॉम्प्युटर अकाउंट. किती बेटा 14,000. इकडं लागलीचे ट्रान्सफर करा 31/12/16 बाय कुठं शेवटी प्रॉफिट अँड लॉसला जाणार कारण इंटरेस्ट एक्सपेन्सेस आहे. ओके. एक्सपेन्सेस असल्यानं हे सुद्धा प्रॉफिट लॉसला जाणार 14,000 झालं. लागलीच टोटल करा 14,000. हे सुद्धा 14,000. पुढं 31/12/17 टू इंडियन कम्प्युटर अकाउंट. हे पहा इथलं इंटरेस्ट 12,000 घ्या 12,000. 31/12 लगेच ते 17 मध्ये प्रॉफिट लॉसच्या डेबिटला टाकून द्या. बाय प्रॉफिट लॉस 12,000 इथं क्रेडिटला म्हणजे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला जाईल 12,000. इकडं 12,000. लास्ट इयर 31/12/2018 टू हे शेवटच्या वर्षाचं इंडियन कम्प्युटर अकाउंट. किती आहे इंटरेस्ट 8,000. हे ट्रान्सफर करा 31/12/18 मध्ये बाय पी अँड एल अकाउंट 8,000. टोटल करा 8,000. इकडचे सुद्धा 8,000. ओके. चला हे झालं पूर्ण अकाउंट्स नेसेसरी अकाउंट. या पलीकडे हायर परचेसमध्ये आता तरी हे कॅश प्राईसचे गिवन नसताना आपण कॅल्क्युलेट केलं. आणखी याच्यामध्ये जर काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. पाहून घ्या, लक्ष देऊन बघा. व्हिडिओ समजला नाही तिथंच विचारायचं मला. ठीक आहे. चला नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटू.